राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होईल। शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजना आपण सुरू केली। आज त्याचा आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे आपण संपूर्ण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। तत्पूर्वी शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी व्हिडिओ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। नमो शेतकरीचा हप्ता जर तुम्हाला मिळत नसेल, त्याचबरोबर जर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याबद्दल माहिती मिळवायची असेल आणि तुम्हाला जर नवीन ॲड व्हायची असेल तर तुम्हाला काय करावे लागेल त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कोणतीही महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर मिळणार आहे। तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। लाभार्थ्यांची यादी कुठे आणि कशी बघायची, त्याचबरोबर कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे हे बघूया। बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे। राज्यात दिलासादायक बातमी समोर आलेली आहे, ती म्हणजे राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची नवीन यादी अधिकृतपणे जाहीर सुद्धा आता होणार आहे। त्याचबरोबर विशेष म्हणजे अनेक तांत्रिक अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांचे मागील हप्ते रखडलेले होते त्या शेतकऱ्यांना आता सरसकट एकूण 4000 रुपये मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। त्या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आधार हा मिळालेला आहे। जर आपण बघितलं तर राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की हप्ता हा 2000 रुपयांचा असतो, तर मग 4000 रुपये कसे मिळणार। आता या संबंधीची आपण माहिती बघूया। नियमित हप्ता योजनेचा जो असतो तो 2000 रुपयांचा असतो, पण थकीत हप्ता म्हणजे ब्लॉकिंग हप्ता जो असतो, ज्या शेतकऱ्यांचे आधार किंवा KYC पूर्ण झालेली नसेल, त्यांचे हप्ते जमा झालेले नसेल, त्या शेतकऱ्यांना जुना हप्ता म्हणून आणि नवीन हप्ता म्हणून एकंदरीत 4000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतात। जर तुम्हाला त्याबरोबर केंद्र आणि राज्य यांचे समन्वय PM किसान आणि नमो शेतकरी दोन्ही योजनेचे पैसे अनेकदा एकाच वेळी येतात आणि काही दिवसांच्या अंतराने येत असतात, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक रक्कमही शेतकऱ्यांना मिळत असते। तर शेतकरी बांधवांनो, आता नवीन लाभार्थी यादीमध्ये त्यामध्ये पात्रता आणि निकष काय असणार आहे, तुमचे नाव या यादीत असणार आहे की नाही आणि तुम्हाला 4000 रुपये मिळणार आहे की नाही, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। KYC यशस्वी असणे, ज्या शेतकऱ्यांची आपले बायोटिक किंवा OTP आधार KYC पूर्ण असेल त्या शेतकऱ्यांचा या यादीमध्ये समावेश होणार आहे। अनेक शेतकऱ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहे। तुमचे जर बँक खाते हे आधारशी संलग्न नसेल तर डायरेक्ट बेनिफिट म्हणजेच DBT द्वारा हे पैसे जमा होणार आहे। तुमच्या खात्यामध्ये जर हे पैसे येत नसतील तर तुम्ही भूमी अभिलेख लँड हे काय असतं आपण आता हे समजून घेऊया। तुमच्या 7/12 उत्तरावरील माहिती आणि PM किसान पोर्टलवरती माहिती जोडणे आवश्यक आहे। त्यांच्या जमिनीची पडताळणी महसूल विभागाकडून असणे हे सुद्धा आवश्यक आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेमध्ये याचा सुद्धा फायदा होत असतो। आता लाभार्थी यादी कशी तपासायची, ऑनलाईन पद्धतीने ती घरी बसल्या तुम्ही चेक करू शकता। तुमच्या मोबाईलवर सुद्धा यादी तपासू शकता। त्यामध्ये सर्वप्रथम पहिली काय असते, त्यामध्ये सर्वप्रथम पहिली स्टेप काय असते, नमो शेतकरी योजनेचा अधिकृत पोर्टलवर किंवा महाभूमिलेख महाराष्ट्रवर तुम्ही एकदा पुन्हा वेबसाईट बघून घेऊ शकता। महाभूमी अभिलेख महाराष्ट्र संबंधित कृषी विभागाच्या वेबसाईटवर जायचं आहे। त्यानंतर पुढे काय करायचं, दुसरी स्टेप समजून घेऊया। बेनिफिशियल किंवा बेनिफिस्ट लिस्ट या पर्यायावर क्लिक करायचं। शेतकरी बांधवांनो, आता आपण तिसरी स्टेप समजून घेऊया। तुमचं राज्य निवडायचं, त्यानंतर जिल्हा तालुका निवडायचा, गाव निवडायचं आणि
तिसरी स्टेप झाल्यानंतर आता चौथी स्टेप काय करायची, रिपोर्टवर क्लिक करायचं. तुमच्या गावची संपूर्ण यादी तुम्हाला बघायची. पाचवी स्टेप काय असणार आहे, तुमचं नाव किंवा अर्जाची सद्यस्थिती तपासा. नाव नसेल तर काय करायचं, तपासलं काही शेतकऱ्यांचं नाव आहे किंवा नाही हे बघायचं. आणि आता समजून घेऊया. PM किसानच्या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमची माहिती तपासा. लँडिंग किंवा आधार बँक अकाउंट किंवा समोर जर नो असेल किंवा त्याला तुम्हाला नावासमोर जर नो असेल तर तुम्हाला त्याला काय करावं लागेल हे आपण बघूया. ग्रामपंचायतशी संपर्क तुम्हाला साधावा लागेल. सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांच्याकडे अर्जाची स्थिती विचारून त्रुटी दूर कराव्या लागेल. बँकेत जाऊन सुद्धा याची खात्री करावी लागेल. तुमच्या बँकेमध्ये जाऊन बँक खाते ॲक्टिव्ह करावे लागेल. आणि आता शेवट जर बघितलं तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी जे पैसे दिलेले आहेत ते 2,000 रुपये असतात, परंतु यावेळेस तुम्हाला 4,000 रुपये मिळू शकतात. ज्यांचा पूर्वीचा हप्ता आलेला नसेल त्यांच्यासाठीच. आणि ही रक्कम खते, बियाणे आणि मजुरीच्या खर्चासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. जाहीर झालेल्या नवीन